एकदा आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मधुकर पिचड यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। दिलीप वळसे पाटील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। अनेक महत्त्वाचे नेते त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घ्यायला आलेले आहेत। शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील अशी माहिती मिळते। मुख्यमंत्र्यांनी पिचड यांना श्रद्धांजली अर्पण केली। मधुकर पिचड 2019 मध्ये भाजपामध्ये दाखल झाले, पक्षप्रवेश झाला त्यांचा, पण त्याआधी सुद्धा ते अकोलेमध्ये कार्यरत होते। 7 वेळा ते आमदार राहिले। अकोलेचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं, त्यामुळे अकोलेच्या विकासामध्ये त्यांचं भरीव योगदान राहिलं। त्यांची तब्येत खालावलेली होती, त्यांच्यावर उपचार सुरू होते। काल 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या कुटुंबातली ही जवळची मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत आणि त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं जात आहे। मधुकर पिचड अमर रहेच्या घोषणा दिल्या जात आहेत। महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला असं चित्र बघायला मिळेल की जेव्हा आपला नेता त्याचा मोठा दिवस असो किंवा आपण अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याशी। हरीश, अंत्यदर्शन घेतलं जात आहे, मुख्यमंत्र्यांनी ही श्रद्धांजली अर्पण केली। नक्कीच आपण बघितलं तर ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड हे गेल्या 45 दिवसांपासून त्या मृत्यूची झुंज देत होते, मात्र त्यांची ही जी झुंज आहे ती अपयशी ठरली आणि काल संध्याकाळी त्यांचं देहावसान झालंय। आज अंत्यसंस्कार केले जात आहेत। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर विशेष अधिवेशन आज बोलवलं गेलं असताना व्यस्त कार्यक्रमातून देखील मुख्यमंत्र्यांनी वेळ काढलाय आणि या ठिकाणी आता मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि त्यांनी मधुकर पिचडांचं अंत्यदर्शन घेतलंय आणि जे पिचडांचे जो परिवार आहे यांचं सांत्वन देखील त्यांच्याकडनं केलं जाताना आपण बघतोय। राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, कारण आपण जर बघितलं तर मधुकर पिचड यांची मोठी कारकीर्द राहिलेली आहे। गेले अनेक दशक मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि 2019 साली ते भाजपामध्ये दाखल झाले। त्यामुळं अनेक सगळ्या पक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते, त्यामुळे सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आज त्यांच्या भेटीला त्यांच्या अंत्यदर्शनाला या ठिकाणी येताना दिसत आहेत। आणि हरीश, जर आपण बघितलं तर पूर्वीच्या काळी नेते आपापसात म्हणजे कुठल्याही पक्षात जरी ते काम करत असले तरी आपापसातलं त्यांचं नातं हे खूप जिव्हाळ्याचं राहिलं, मैत्रीपूर्ण राहिलं। एक हेल्दी राजकारण आपण म्हणतो तसं राजकारण ज्या काळात होतं त्या काळातले मधुकर पिचड असंही म्हणता येईल। हो, नक्कीच आपण जर बघितलं तर मी 9 ऑक्टोबर रोजी मधुकर पिचडांची एक विशेष मुलाखत आपण घेतलेली होती आणि त्यावेळी त्यांना हा प्रश्न जेव्हा मी विचारला की आताचं राजकारणाकडे तुम्ही कसं बघता, तर त्यांनी तेव्हाच म्हटलं होतं की खरंच आत्ताचं राजकारण आणि मागचं जे राजकारण आहे याच्यामध्ये खूप फरक आहे। आता सगळं विचित्र सगळं काही सुरू आहे आणि ती कदाचित त्यांची शेवटची सगळी प्रतिक्रिया होती, कारण आपण जर बघितलं तर गेल्या 4-5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण बघायला मिळालं ते या मधुकर पिचडांसारख्या नेत्यांना अपेक्षित नव्हतं, कारण त्यांनी जेवढा राजकीय प्रवास केलाय
हा सगळा सलोखेचा होता. मग ते अगदी, अगदी. विरोधक जरी असले म्हणजे तरी ते राजकारणातलं एक मोठं स्थित्यंतर प्रत्यक्ष डोळ्यासमोर मधुकर पिचड यांनी पाहिलं असणार. शासकीय इतमामात आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आता आपल्याशी बोलत होते. मरकडवाडीच्या मुद्द्यावरून विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक